हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. गेल्या भागात आपण GST म्हणजे काय, SGST, CGST म्हणजे काय हेही पाहिलेलं होतं. मी गेल्या भागातच तुम्हाला सांगितलेलं होतं, स्लॅब पाडलेले आहेत की कोणत्या गोष्टीवरती किती % GST लावायचा आहे ते ठरलेलं आहे. तर त्याचा तक्ता इथे आपल्याला आहे, त्याचा कॉलम आपल्याला इथे आहे. तो आपण वाचणार आहोत की कोणत्या गोष्टीसाठी किती लागतो आहे. तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे, तुम्हाला हे पाठ करायची गरज नाही आहे. तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेलं असतं की किती % GST आहे किंवा त्याच्याऐवजी एखाद्याचं दिलेलं असतं आणि मग तुम्हाला दुसऱ्याचं काढायचं असतं वगैरे, असे वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स असतात. तुम्हाला पाठ करायची गरज नाही आहे, फक्त कोणत्या गोष्टींवरती किती % GST लागतो ते एकदा समजून घ्या. मी तुम्हाला म्हणाले त्याप्रमाणे काही गोष्टींवरती 0% GST लागतं, म्हणजे ती अजिबात GST लागत नाही. म्हणजे त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात तर असेन्शियल कमोडिटीज लाईक फूड ग्रेन्स, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, मिल्क, सॉल्ट, अर्थन पॉट्स एक्सेट्रा. ज्या गोष्टी रोजच्या वापराच्या आहेत त्या गोष्टींवरती 0% GST आहे. त्याच्यानंतर सर्व्हिसेस कोणकोणत्या त्याच्यामध्ये मिळतात, चॅरिटेबल ट्रस्ट ॲक्टिव्हिटी, ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर, यूज ऑफ रोड्स अँड ब्रिजेस, पब्लिक लायब्ररी, ॲग्रिकल्चर रिलेटेड सर्व्हिसेस, एज्युकेशन अँड हेल्थ केअर सर्व्हिसेस एक्सेट्रा. याच्यावरती सुद्धा आपल्याला सर्व्हिस टॅक्स द्यावा लागत नाही. त्याच्यानंतरचा जो आहे लो रेटेड 5%, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, कॉमनली यूज आयटम्स, LPG सिलेंडर, टी, कॉफी, ऑइल, हनी, फ्रोझन व्हेजिटेबल्स, स्पायसेस, स्वीट्स एक्सेट्रा. सर्व्हिसेस कोणत्या येतात, रेल्वे ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, बस ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, टॅक्सी सर्व्हिसेस, एअर ट्रान्सपोर्ट म्हणजे इकॉनॉमी क्लासमध्ये, हॉटेल्स प्रोव्हाइडिंग फूड अँड बेवरेजेस एक्सेट्रावरती 5%, म्हणजे हॉटेल्समध्ये वगैरे आपण गेलो तर आपल्याला 5% GST भरावा लागतो. मग त्या ॲटमवरती 5% GST द्यावा लागतो. त्याच्यानंतर आहे सेकंड स्लॅब आहे, त्याला 12% आहे, पण तो स्टँडर्ड रेट्स हा पहिला एक आहे तो लो रेटेड आहे. थर्ड जो आहे तो फर्स्ट स्लॅब त्याच्यामधला आहे, त्याच्यामध्ये 12% आहे. त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, कन्झ्युमर गुड्स लाईक बटर, घी, ड्रायफ्रूट्स, जॅम, जेली, सॉसेस, पिकल्स, मोबाईल फोन्स एक्सेट्रा. सर्व्हिसेसमध्ये आहेत प्रिंटिंग जॉब वर्क, गेस्ट हाऊस, सर्व्हिसेस रिलेटेड टू कन्स्ट्रक्शन बिझनेसेस, त्याच्यामध्ये 12% GST लागतं. त्याच्यानंतर सेकंड स्लॅब आहे स्टँडर्ड रेटेडमधला, तो आहे 18%. ह्याच्यामध्ये येतात मार्बल, ग्रेनाइट, परफ्यूम्स, मेटल आयटम्स, कम्प्युटर, प्रिंटेड, मॉनिटर, CCTV एक्सेट्रा. सर्व्हिसेस येतात कुरिअर सर्व्हिस, आउटडोर कॅटरिंग, सर्कस, ड्रामा, सिनेमा, एक्झिबिशन्स, करन्सी एक्सचेंज, ब्रोकर सर्व्हिसेस इन शेअर ट्रेडिंग एक्सेट्रा. ह्याच्यावरती किती लागतो, 18%. आणि सगळ्यात हायली रेटेड जो आहे त्याच्यामध्ये असतो 28%. त्यामध्ये सगळ्या लक्झरी ॲटम्स येतात, मोटरसायकल्स, मोटरसायकल्स अँड देअर स्पेअर पार्ट्स, लक्झरी कार्स, पान मसाला, व्हॅक्यूम क्लीनर, डिशवॉशर, AC, वॉशिंग मशीन, फ्रीज, टबॅको प्रॉडक्ट्स, एरेटेड वॉटर एक्सेट्रा. आणि सर्व्हिसेस आहेत 5 स्टार हॉटेल ॲकोमोडेशन, अम्युजमेंट पार्क्स, वॉटर पार्क्स, थीम पार्क्स, कॅसिनो, रेस कोर्स, IPL गेम्स, एअर ट्रान्सपोर्ट, बिझनेस क्लास. एक बघितलं होतं आपण, त्याच्यामध्ये होता इकॉनॉमी क्लास, त्याच्यावरती आपल्याला लागलेला होता 5%. आणि बिझनेस क्लास आहे त्याच्यावरती लागणार आहे 28%. आता हे झाले आपले स्लॅब कोणकोणते आहेत. आता आपण बघूया प्रश्न आपल्याला कशा प्रकारे येतात. मी तुम्हाला सांगितलं अगोदरच, GSTचं पर्सेंटेज दिलेला असेल, तुम्हाला SGST किती लागणार आहे, CGST किती लागणार आहे ते विचारलं जाऊ शकतं. SGST म्हणजे काय, स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, आणि CGST म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स.
हा जी एस टीचा बरोबर हाफ असतो. म्हणजे जी एस टी जर का आपला 28% असेल तर SGST आपला 14% आणि CGST आपला 14% असतो. 18% असेल तर SGST 9%, CGST 9%. जर 12% GST असेल तर 6%, CGST, SGST 6%. अशा प्रकारे ते बायफर्केट केलेलं असतं. किंवा कधीकधी आपल्याला काय दिलेलं असेल, SGST दिलेला आहे, मग आपल्याला CGST काढायला सांगितलेला असू शकतो. किंवा GST दिलेला आहे, मग आपल्याला SGST म्हणून किती भरावे लागणार आहेत, अशा प्रकारचा क्वेश्चन असू शकतो. आपल्याला हे पाठ करायची गरज नाही, तिथे आपल्याला दिलेलं असतं. त्यामुळे त्याचा गोंधळ घालू नका, ते पाठ करण्याच्या भानगडीत पडू नका. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, काही गोष्टींवरती 0% आहे म्हणजे ते प्रश्न येणारच नाही आहेत आपल्याला. GST त्याच्यावरती जर काउंटच करायचा नाही तर तो आपल्याला प्रश्नामध्ये कशाला येऊ शकतो. आणि जर का आपल्याला 5% असेल तर दिलेलं असेल किती % त्याच्यावरती GST भरायचा आहे आणि मग त्याप्रमाणे आपल्याला कॅल्क्युलेट करून ही आन्सर्स काढायची आहेत.